नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, पूर आला होता आणि अशा अतिवृष्टी आणि पूर आलेल्या जिल्ह्यांना मदत निधी जाहीर झालेला आहे। आता त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा मदत निधी मिळणार आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आणि याबाबतचे 3 शासन निर्णय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचे आहेत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यासाठी ही मदत आलेली आहे का हे तुमच्यासुद्धा लक्षात येईल। तत्पूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत असा एक शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय 6 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। आता या शासन निर्णयानुसार जे काही अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं जे नुकसान होतं, या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरिता जे काही निविष्ठा अनुदान म्हणून असतं ते उपयोगी पडावं म्हणून हे अतिवृष्टी अनुदान देण्यात येतं। आता यामध्ये जून 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड व बीड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 14,54,64,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। आता मित्रांनो, हा जो काही निधी आहे तो DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात येणार आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर मित्रांनो, यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड व बीड या जिल्ह्यांचा समावेश होतो। आता दुसरा शासन निर्णय आहे मित्रांनो, राज्यात अमरावती विभागात जून 2025 याच कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा पण शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। आता तेच अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्तीत जे काही नुकसान होतं शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणून पुढच्या हंगामाकरिता ही मदत दिली जाते। आता यामध्ये मित्रांनो, जून 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता आता ही सुद्धा मदत शेतकऱ्यांना 86,23,38,000 फक्त इतका निधी या शासन निर्णयानुसार वितरित करण्यास मंजुरी मिळालेली आहे। हा निधीसुद्धा DBT पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जिल्हे कोणकोणते आहेत मित्रांनो, तर एकदा बघून घ्या। अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम हे या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। आता तिसरा शासन निर्णय आहे मित्रांनो, सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णयसुद्धा 6 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयानुसार मित्रांनो, सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता आता शेतकरी मित्रांनो, ही मदत आहे 268,08,83,000 फक्त एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। आणि या शासन निर्णयानुसार ही सुद्धा मदत शेतकऱ्यांना DBT पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। आता यामध्ये जिल्हे आहेत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे या 3 जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे। असे हे 3 शासन निर्णय होते मित्रांनो। आपल्याला या बाबतीत आपल्या जिल्ह्यासाठी मदत मिळालेली आहे का किंवा मिळालेली नाही, नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।